मागच्या भागात आपण पाहिलं की कुणाल तिला म्हणत होता, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. तेवढ्यात भूमीने पुन्हा त्याचा हात धरला. बस, प्लीज. ती थोडं रुसल्यासारखं तोंड करून म्हणाली. त्या क्षणी ती अगदी लहान मुलीसारखी दिसत होती. वहिनीने मला सांगितलं, ती हळू आवाजात म्हणाली. तिने मला त्याचा फोटो पाठवला. तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं आणि मला सांगितलं की तुझी काळजी घे. हे बोलताना तिने डोळे घट्ट मिटले आणि दोन्ही कान पकडले. कुणाल तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. सुकृती? त्याच्या ओठांवर हलकसं हसू आलं, पण डोळ्याच्या कोपऱ्यातून एक अश्रू अलगद पुसत तो बाजूला पाहू लागला. खरंच? तो पुन्हा विचारत होता, जणू एखादं लहान मूल. हो, भूमी हसली. ती अजूनही माझी काळजी करते. कुणालचा आवाज थरथरत होता. तो प्रश्न ऐकून भूमीचं हृदय दाटून आलं. तिला स्पष्ट दिसत होतं तो आपल्या पत्नीला आणि मुलाला किती मिस करत होता. हो कुणाल, ती तुला खूप प्रेम करते. तिने मला फोन करून तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. ती तुझी खूप काळजी करते. तिने तुला फोन केला? कुणाल चिंताग्रस्त आवाजात म्हणाला. हो, खरंच. नाहीतर मला राजूबद्दल कसं कळलं असतं? भूमीने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला. तिच्या हातावर एक उबदार थेंब पडला. तिने वर पाहिलं. कुणालच्या गालावरून एक अश्रू वाहत होता. कुणाल? ती त्याच्या जवळ बसली आणि त्याला हलकसं मिठी मारली. कुणालचा आवाज वेदनेने भरला होता. मला प्रज्वल खूप आठवतो. भूमीच्या डोळ्यातही पाणी आलं. माफ कर, ती हलक्या आवाजात पुटपुटली. भूमीने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला. तिच्या हातावर एक उबदार थेंब पडला. 2 दिवस उलटले. राहुल परत शहरात आला होता. तो भूमीच्या कॉलेजसमोर उभा राहून तिची वाट पाहत होता. ती अजून खूप लहान आहे. कोणीतरी काल रात्री सांगितलेले शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. तो डोळे मिटून उभा होता. तेवढ्यात भूमी कॉलेजमधून बाहेर आली. राहुलच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. तिच्या हाताला काय झालं आहे? त्याने नीट पाहिलं. तिने हात लांब स्लीव्जमध्ये लपवला होता, पण पारदर्शक कापडातून कोपराजवळ बांधलेलं बँडेज स्पष्ट दिसत होतं. राहुलच्या मनात काळजीची लाट उठली. तुझ्या प्रेमामुळे तिचं आयुष्य गुदमरू देऊ नकोस. काल रात्री ऐकलेले शब्द पुन्हा त्याच्या मनात घुमले. तेवढ्यात राहुल? भूमी धावत त्याच्याकडे आली. तिला हात दुखत होता, पण ती त्याची पर्वा करत नव्हती. भूमी? राहुलने हलक्या आवाजात तिचं नाव घेतलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तो तिच्या जखमी हाताला स्पर्श करणार इतक्यात भूमीने पटकन हात मागे घेतला. त्या छोट्याशा कृतीने राहुलच्या मनाला वेदना झाल्या. ती माझ्यापासून काहीतरी लपवते आहे. काल रात्रीपासून तिने त्याला एकही मेसेज केला नव्हता. तो काल रात्री घरी आला तेव्हापासून जवळजवळ झोपलाच नव्हता. त्याला तिची खूप आठवण येत होती. फक्त एकदा तिला पाहावं म्हणून तो इथे आला होता. काल रात्री त्याची एका व्यक्तीशी भेट झाली होती. त्या व्यक्तीच्या शब्दांनी त्याच्या मनात वादळ उठवलं होतं. त्याचं प्रेम स्वार्थी आहे, असं त्याला सांगितलं गेलं होतं. हो, तो भूमीकडे खूप आकर्षित झाला होता. तो तिच्यावर प्रेम करत होता. पण जर ते प्रेमच स्वार्थी असेल तर? राहुलने डोकं वर केलं. भूमी त्याच्यासमोर उभी होती. डोळ्यांत चमक आणि चेहऱ्यावर मोठं हसू. पण राहुलच्या मनात असंख्य प्रश्न होते. त्याला माहिती होतं की भूमी त्याच्याबद्दल तिच्या भावापासून काहीतरी लपवत आहे. पण का? ती जखमी होती आणि आता ती त्याच्या प्रश्नांपासून दूर पळत होती. तुझं प्रेम तिला गुदमरवेल. तिला सोडून दे. तो शब्द पुन्हा त्याच्या मनात घुमले. राहुलच्या आधीच आयुष्यात अनेक असुरक्षा आणि प्रश्न होते आणि काल रात्री भेटलेल्या त्या व्यक्तीने त्याच्या मनात अजून शंका निर्माण केल्या होत्या. त्याचा चेहरा फिकट पडला होता. भूमीच्या मनाला ते पाहून वेदना झाल्या. ती त्याला पाहत होती. तो नेहमीसारखा खोडकर, हसरा, आकर्षक दिसत नव्हता. ती मात्र त्याला पाहून थांबतच नव्हती हसायला. राहुल? तिने शांतता मोडली. राहुलने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. मला वाटलं नव्हतं तू इथे येशील, भूमी प्रामाणिकपणे म्हणाली. खरंच, आजपर्यंत तिच्यासाठी कोणी असं उभं राहून वाट पाहिली नव्हती. राहुल हा तिच्यासाठी असं करणारा पहिला माणूस होता. लोकांना वाटलं तर वाटू दे, पण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मनाला खूप स्पर्श करत होत्या. राहुलने जबरदस्तीने हसू आणलं. मला तुला पाहायचं होतं, तो सरळ म्हणाला. मलाही. भूमीने मान खाली घालून हसत उत्तर दिलं. ती लाजत होती. ते पाहून राहुलच्या मनात मात्र वेदना दाटल्या. तुझा काही क्लास आहे का? तो कॅन्टीनकडे चालत म्हणाला. तो स्वतःला सावरत होता. तो नातं व्यावसायिक ठेवायचा प्रयत्न करत होता, पण त्याला माहीत होतं त्याच्या हृदयावर त्याचं नियंत्रण फार काळ राहणार नाही. नाही, काही खास नाही.
भूमी त्याचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होती. तिला स्पष्ट दिसत होतं त्याच्या मनात काहीतरी चालू आहे. मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती आनंदाने म्हणाली. ती त्याच्या एखाद्या मजेशीर उत्तराची वाट पाहत होती. पण राहुल शांत राहिला. ठीक आहे, तो हलकसा असला. भूमीने थोडं रुसल्यासारखं तोंड केलं. मी तुझं ऐकलं राहुल, आणि ते खरंच काम केलं, ती अभिमानाने म्हणाली. राहुल गोंधळला. मी माझ्या भावाशी, म्हणजे सावत्र भावाशी बोलले. हळूहळू त्याला माझ्या भावना सांगायचा प्रयत्न करते आहे. खरंच? राहुलच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंद उमटला. तिचं हसू पाहून त्याचं मन भरून आलं. त्याच्या शब्दांना तिने इतकं महत्त्व दिलं होतं. आणि या जखमेबद्दल? एक मुलगा त्याच्याशी भांडत होता आणि मला लागलं. भूमीने अर्ध खरं सांगितलं. तिने हे सांगितलं नाही की तिचा भाऊ म्हणजे कुणाल. काय? राहुल जवळजवळ घाबरून गेला. त्याने हलकेच तिच्या शर्टची स्लीव वर केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. भूमीने ते पाहिलं आणि तिचं मन दचकून गेलं. तो आपल्या भावना लपवू शकत होता, पण तिच्या वेदना पाहून नाही. तो नक्की तुला स्वीकारेल भूमी. तुझा तिरस्कार कोण करू शकतं? तो तिच्या जखमेची काळजीपूर्वक तपासणी करत म्हणाला. पण त्याच्या मनात मात्र एकच विचार घुमत होता. तिला सोडून दे. राहुलने डोळे मिटले. त्याच्या मनात एक वेदनादायक सत्य उमटलं. तुला गमावण्याचा विचारसुद्धा मला सहन होत नाही भूमी. काय? तिचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. तिने खरंच त्याने काय म्हटलं ते ऐकलं का? की ती पुन्हा काहीतरी भास तर करत नाहीये? मी आनंदी आहे भूमी. तो पटकन काहीतरी पुटपुटला आणि विषय वळवण्याचा प्रयत्न केला. राहुलला थोडा वेळ हवा होता. कालपर्यंत तो तिला प्रपोज करण्यासाठी इतका उत्सुक होता, आणि आता तो वेळ मागत होता. तो पूर्णपणे गोंधळलेला होता. भूतकाळ अचानक त्याच्या समोर उभा राहिला होता आणि त्याच्या मनात खळबळ माजवली होती. एखाद्या व्यक्तीने शब्दांनी त्याला इतकं दुखावलं होतं की ते शब्द जणू खंजिरासारखे होते. त्यांनी त्याचं हृदय तुकडे तुकडे करून टाकलं होतं. तरीसुद्धा तो भूमीला विसरू शकत नव्हता. त्याचं प्रेम खरं होतं, त्याचं दुःखही खरं होतं. संध्याकाळी भेटू. तो उठला, गॉगल्स घातले आणि आपल्या ओल्या डोळ्यांमधल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करू लागला. भूमी त्याच्या भावनांमुळे पूर्णपणे गोंधळली होती. तिला वाटलं तो कदाचित काल रात्री तिने त्याला मेसेज केला नाही म्हणून रागावला आहे. पण ती कुशलसोबत बोलण्यात व्यस्त होती. तिला राहुलला भेटायचं होतं. पण जर ती त्याच्याशी बोलली असती तर ती अजूनच अस्वस्थ झाली असती. पण तिच्या मते तिने त्याला दुखावलं होतं. ती आपली चूक सुधारू इच्छित होती. ती त्याच्यासाठी काहीतरी मोठं सरप्राईज देण्याचा विचार करत होती. ती काही मिनिटं तिथेच बसून राहुलबद्दल विचार करत राहिली. त्याने तिला खूप प्रश्नांच्या गर्तेत टाकून गेला होता आणि तिला त्यांची उत्तरं हवी होती. अचानक धाड, काहीतरी खांबाला धडकण्याचा आवाज आला. एक कार आहे, ती खांबाला धडकली. तिच्या एका वर्गमैत्रिणीने घाबरलेल्या चेहऱ्याने सांगितलं. भूमी उठली आणि मैदानाकडे चालू लागली. त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती. तिला अचानक गुदमरल्यासारखं वाटू लागलं. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तिचं हृदय जणू धडधडणं विसरलं होतं. जणू कोणीतरी तिचं आयुष्य तिच्याकडून हिसकावून घेत आहे असं तिला वाटत होतं. तिच्या घशात मोठा गोळा तयार झाला. राहुल. तिच्या तोंडून नाव तुटकपणे बाहेर पडलं. क्षणभर तिने डोकं हलवलं आणि स्वतःलाच शाप दिला. नको त्या गोष्टीचा विचार का करते आहे ती? तो ठीक असेल, तो ठीकच असला पाहिजे, तिने स्वतःच्या मनाला समजावलं. लाल रंगाची कार, कोणीतरी म्हणालं. भूमी गर्दीपासून थोडी दूर उभी राहिली. तिने सगळं धैर्य एकवटलं आणि लोकांना बाजूला करत पुढे गेली. प्रोफेसर रमेश. एका मुलीने त्यांचं नाव घेतलं. भूमीने पटकन त्या व्यक्तीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून अचानक अश्रू वाहू लागले. तो राहुल नव्हता. तो राहुल नव्हता. तिने हलकसं स्मित केलं आणि अश्रू पुसत तिथून धावत निघून गेली. त्या क्षणी तिला आपल्या भावनांची जाणीव झाली. ती त्याच्यावर प्रेम करते. हो, ती राहुलवर प्रेम करते. ती हसत होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूही वाहत होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव अनमोल होते. राहुलने कधीच कुणाला त्याच्यासाठी इतकं काळजी करताना पाहिलं नव्हतं, पण तिने केलं होतं. दोघंही एकमेकांसमोर उभे होते, भावना, वेदना आणि प्रेम लपवत. ती त्याच्यावर प्रेम करते आणि तिला त्याचा आनंद आहे. तो तिच्यावर प्रेम करतो, पण तो त्या प्रेमातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. तोच तो माणूस होता ज्याने तिला हसायला शिकवलं, ज्याने तिच्या धैर्याला बळ दिलं, ज्याने तिचं दुःख वाटून घेतलं. तो तिच्यासाठी परफेक्ट माणूस होता. त्याने तिला खूप खास असल्याची जाणीव करून दिली होती. तिला तो तिच्या आयुष्यात हवा होता. तिने निर्णय घेतला की तिला तो हवा होता. ती तरुण आहे, हुशार आहे आणि तिला आयुष्यात अजून खूप काही मिळायला हवं. राहुलनेही निर्णय घेतला. दोघांनी आपापले निर्णय घेतले होते. भूमी खूप उत्साहित होती. प्रज्वलही तितकाच आनंदी होता. चल,
तिने आपल्या गोड भाच्याला प्रज्वलला हायफाय दिला. ती खूप आनंदी दिसत होती. तिला वाटत होतं बापलेक दोघंही इतक्या दिवसांनी एकत्र वेळ घालवू शकतील. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून. धन्यवाद. भूमीने सुकृतीला विनंती केली आणि काही तासांसाठी प्रज्वलला कुणालच्या ऑफिसमध्ये घेऊन आली होती. कुणाल स्वप्नीलसोबत काम करत होता. तिला माहीत होतं की स्वप्नील तिथे जनरल मॅनेजर सेल्स म्हणून काम करतो. स्वप्नीलने तिला आपला नंबर आणि ऑफिसचा पत्ता दिला होता. काही आपत्कालीन परिस्थिती आली तर. तिला आपल्या भावाला एक सुंदर सरप्राईज द्यायचं होतं. तो या छोट्या आनंदाचा खूप हकदार होता. कुणाल? तिने नंबर डायल केला आणि रिसेप्शनमध्ये उभी राहून त्याची वाट पाहू लागली. ती फोन करण्यात इतकी गुंतली होती की आजूबाजूला काय चाललं आहे याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. अचानक स्वप्नील तिथे आला आणि तिचं नाव हाक मारलं. प्रज्वल? तो आश्चर्यचकित झाला आणि पटकन त्याला आपल्या हातात उचललं, भूमीकडे पाहत. भूमीने लगेच कॉल कट केला आणि गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तिला तर तो तिथे आहे हेही कळलं नव्हतं. कुणालला शोधते आहेस? स्वप्नीलने प्रज्वलसोबत खेळत विचारलं. भूमी मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने मान हलवते. हो भैया, मी सुकृती वहिनीकडून 2 तासांसाठी परवानगी घेतली आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तो या छोट्या गोड मुलाला खूप मिस करतो आहे. त्याला हे सरप्राईज खूप आवडेल, स्वप्नील म्हणाला आणि प्रज्वलच्या गालाला हलकासा चिमटा काढला. भूमी त्याच्या शब्दांवर हसली. दोघेही कुणालच्या कॅबिनकडे चालत गेले. स्वप्नीलने दरवाजा हळूच उघडला. कुणालला सुरुवातीला कुणी दिसलं नाही. फक्त छोटासा प्रज्वल त्याच्या कॅबिनमध्ये छोट्या छोट्या पावलांनी चालत येताना दिसला, चेहऱ्यावर मोठं हसू घेऊन. भूमी आणि स्वप्नील काचेच्या खिडकीतून सगळं पाहत होते. त्यांना त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं. तो हा क्षण मनापासून जगायला हवा होता. त्यांना माहीत होतं तो आपल्या मुलावर किती प्रेम करतो आणि त्याला किती मिस करतो. कुणाल लगेच आपल्या खुर्चीतून उठला आणि धावत आपल्या मुलाकडे गेला. प्रज्वल त्याच्याकडे पाहून हसला. तो छोटा मुलगा चमकदार डोळ्यांनी काहीतरी बोलत होता. जणू आपल्या बाबांना नवीन गोष्टी सांगण्यासाठी उत्सुक होता. पण कुणाल? तो मात्र अश्रूंनी भरून आला. पूर्ण 1 आठवडा झाला होता त्याने आपल्या मुलाला पाहिलं नव्हतं. ज्यानेही त्याचा मुलगा इथे आणला होता तो त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. त्याने मनातल्या मनात त्यांचे आभार मानले. डॅडी? कुणालने प्रज्वलला उचलून 2दा हवेत फिरवलं. डॅडी? प्रज्वल इथे तिथे पाहत म्हणाला. कुणाला लगेच त्याचा अर्थ समजला. त्याने त्याला पुन्हा फिरवलं. मला मिस कलत ना डॅड? कुणालने त्याच्या गालावर चुंबन घेत विचारलं. प्रज्वल मात्र त्याच्या हातात हसत खिदळत वळवळत होता. त्याचं ते खळखळून हसणं कुणालच्या हृदयाला स्पर्श करून गेलं. भूमी आणि स्वप्नील अजूनही बाहेर उभे राहून सगळं पाहत होते. त्यांना त्या क्षणात अडथळा आणायचा नव्हता. भूमीला अचानक आपल्या वडिलांची खूप आठवण आली. तुला इथे कोण घेऊन आलं? स्वप्नील अंकल? कुणाल मुलाला हातात घेऊन कॅबिनमधून बाहेर येत विचारतो. नाही. प्रज्वलने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. तो तर त्याच्या हातातल्या पेनकडे झडप घालत होता आणि त्याच्या गरडाशी खेळत होता. भूमी? कुणालची नजर भूमीकडे गेली. स्वप्नीलसोबत उभी असलेली. तो खरोखरच आश्चर्यचकित झाला. भूमी त्याचा मुलगा ऑफिसमध्ये घेऊन येईल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याला माहीत होतं ती त्याला मोठ्या भावासारखं खूप प्रेम करते, पण ती त्याच्या वेदनांचीही इतकीच काळजी घेते. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तो तिच्याकडे चालत गेला आणि हलकासा श्वास सोडला. त्याला तिला धन्यवाद म्हणायचं नव्हतं, कारण तसं केल्याने तिला परक्यासारखं वाटेल आणि तिला ते अजिबात आवडत नाही. हे 2 आठवड्यात त्याने चांगलं शिकलं होतं. तो काही बोलला नाही, फक्त तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. भूमीला याची अजिबात अपेक्षा नव्हती, आयुष्यात कधीच नाही. त्या क्षणी तिला पुन्हा एकदा सुरक्षित वाटलं, जणू कोणी तिचं रक्षण करत आहे. तिचे बाबा तिला खूप लाड करायचे. दररोज सकाळी तिच्या कपाळावर चुंबन घेऊन तिला उठवायचे. कुणालने तिला तिच्या बाबांची आठवण करून दिली आणि ती तिच्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट होती. ती पटकन त्याला मिठी मारते. तो क्षण अगदी कुटुंबाच्या पुनर्मिलनासारखा वाटत होता. त्या क्षणी भूमीला अचानक रोहनची आठवण आली. त्यालाही या सगळ्या आनंदाचा हक्क होता. तिला कुणालशी रोहनबद्दल बोलायचं होतं आणि त्याला हॉस्टेलमधून परत आणायचं होतं, कारण तिला माहीत होतं कुणालला सुकृतीची खूप आठवण येत होती. स्वप्नीलने कुणालकडे हसून पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर हलकं थोपटलं. जा, बाकी सगळं काम मी पाहतो, तो म्हणाला आणि कुणालला हलकंसं पुढे ढकलत आपल्या कॅबिनमध्ये निघून गेला. स्वप्नीलला माहीत होतं प्रज्वलसोबत वेळ घालवणं कुणालसाठी किती महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे फक्त 2 तास होते. कुणाल आणि भूमी ऑफिसमधून बाहेर पडले आणि कॅन्टीनमध्ये जाऊन बसले.
कुणाल प्रज्वलला त्याची आवडती पावभाजी खाऊ घालत होता. भूमी. काही वेळ तिच्याकडे पाहत राहिल्यानंतर कुणालने हळू आवाजात तिचं नाव घेतलं. हं कुणाल. भूमी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती आणि दुसऱ्या हाताने खात होती. तू सुकृतीला कसं पटवलंस? त्याने आश्चर्याने विचारलं. त्याला चांगलं माहीत होतं. सुकृती तर त्याचं नाव ऐकायलाही तयार नव्हती. मॅजिक. भूमीने बोट फिरवत हसून उत्तर दिलं. कठीण आहे ती. सैतान. कुणाल पुटपुटला. पण यावेळी त्याच्या आवाजात राग नव्हता, फक्त प्रेम होतं. भूमीला त्याच्या या पुटपुटण्याची सवय झाली होती, पण आजकाल त्याच्या या गोड चिडवण्यातही तिला खूप गोड वाटत होतं. प्रज्वल मोबाईलवर गेम खेळत होता. कुणाल मात्र मागच्या आठवड्यात घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होता. त्या घटनेनंतर ते दोघे इतके पटकन मित्र कसे झाले? रक्ताचे नाते. कोणीही त्याला नाकारू शकत नाही. त्यालाही आता ते जाणवलं होतं. त्याला अजूनही आपले प्रश्न, आपलं वैयक्तिक आयुष्य तिच्यासोबत शेअर करायची तयारी नव्हती. पण तो आता तिला दुर्लक्षही करत नव्हता. त्याने तिला बहीण म्हणून स्वीकारलं होतं आणि रोहनबद्दलही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. या नात्यावर काम करण्यासाठी तो सतत प्रयत्न करत होता. भूमीलाही माहीत होतं, तो तिच्या मताला महत्त्व देतो आणि तिच्या काळजीची कदर करतो. सगळं हळूहळू पुढे जात होतं, पण योग्य दिशेने. भूमीने कुणालची बाजूही ऐकली होती. कुणालने सुकृतीच्या स्वभावावर प्रश्नचिन्ह उभं केलं नव्हतं, पण त्या हॉटेलच्या खोलीत तिच्या उपस्थितीवरच नक्कीच प्रश्न विचारला होता, जिथे त्या संध्याकाळी राजीव राहत होता. आणि यामुळे त्यांच्या नात्यात प्रचंड वादळ उठलं. राजीव हा सुकृतीचा माजी प्रियकर होता आणि सुकृतीच्या वडिलांना तिचं लग्न त्याच्यासोबत करायचं होतं. पण सुकृतीने घरातून पळून जाऊन कुणालशी लग्न केलं होतं. तरीसुद्धा राजीवने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. तो अजूनही त्यांच्या आयुष्यामागे लागला होता. तो सुकृतीला सतत धमक्या देत होता. कुणालने तिला इशारा दिला असतानाही ती राजीवला भेटायला गेली आणि यामुळे कुणाल खूप दुखावला. म्हणून भूमीने ठरवलं, ती यात कोणाचीही बाजू घेणार नाही. वेळच त्यांच्या जखमा भरून काढेल. सैतान. भूमीने ओठ फुगवत रुसल्यासारखं तोंड केलं आणि मोबाईल बाजूला ठेवला. कुणालने प्रज्वलला खाऊ घालण्यासाठी घेतलेला पावभाजीचा घास अचानक तिच्या तोंडात टाकला आणि मोठ्याने हसू लागला. प्रज्वलही त्यांच्या बाबांच्या या खोडीवर मोठ्याने हसू लागला. कुणाल. वहिनी प्रज्वलची फिनिक्स मॉलमध्ये वाट पाहत असेल. कृपया त्याला तिथे घेऊन जा. भूमी अचानक म्हणाली. मी? सुकृतीला? कुणालने नाराजीने चेहरा करत अळखळत विचारलं. आज माझी रिहर्सल आहे. कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यानंतर स्टुडिओमध्ये आज माझा पहिला अधिकृत दिवस आहे, ती विनंती करत म्हणाली. कुणालला तिची अडचण समजली. त्याला माहीत होतं या कॉन्ट्रॅक्टबद्दल ती किती उत्साहित आहे. कुणाल आणि भूमी दोघांनाही त्यांच्या वडिलांची कला मिळाली होती. त्यांचे वडील एक प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते. त्यांना भूमीच्या आईवर प्रेम झालं होतं. कुणाललाही संगीताची आवड होती, पण वडिलांबद्दलच्या रागामुळे त्याची कला दडपली गेली. पण भूमीने आपल्या आईसाठी संगीत शिकत राहिली. सुकृतीला यात काही प्रॉब्लेम नाही ना? कुणाल थोडा थांबून विचारतो. हो, मी तिच्याशी बोलले आहे. तिला काही हरकत नाही, भूमी सहजपणे म्हणाली. हे ऐकून तो खरंच आश्चर्यचकित झाला. तिने हो म्हटलं? त्याने कपाळावर आठ्या घालत विचारलं. हो कुणाल, माझ्याकडे वेळ नाही. ती शेवटचा वडापावचा घास तोंडात टाकत पटकन उठली. ठीक आहे. कुणालने खोल श्वास घेतला. ऑल द बेस्ट, तो थोड्या फिकट चेहऱ्याने म्हणाला. भूमीला त्याची घालमेल समजली. तो सुकृतीला भेटायला घाबरत होता, पण ती त्याला ही संधी गमावू देणार नव्हती. प्रज्वल त्यांच्यासोबत आहे. कदाचित तो सुकृतीला पटवू शकेल. काळजी करू नकोस. तिने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. कुणाल थोडंसं संकोचाने हसला. तिला माहीत होतं तो अजूनही आपलं दुःख तिच्यासोबत मोकळेपणाने शेअर करू शकत नाही, पण तो आता ते लपवण्याचाही प्रयत्न करत नव्हता. बाय कुणाल. ती एक पाऊल पुढे गेली. भैया. भैया. कुणाल नाही. कुणाल थोड्या रागट चेहऱ्याने म्हणाला. ती त्याच्याकडे वळून पाहत उभी राहिली. ती काही बोलली नाही. त्यालाही माहीत होतं तिला अजून थोडा वेळ लागेल, पण तरीही त्याला ते सांगायचं होतं. दोघेही काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले. बाय. ती शांतपणे निघून गेली, त्याचे शब्द मनात ठेवून. भूमी सुंदर हास्य घेऊन स्टुडिओमध्ये आली. तिला राहुलला पाहायची खूप आतुरता होती. जसेच तिची नजर राहुलवर पडली, तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. तो हलक्या गुलाबी रंगाचा फुल स्लीव शर्ट आणि काळी ट्राउझर घालून आला होता. एका क्षणासाठी तो अगदी परफेक्ट जेंटलमॅनसारखा दिसत होता. भूमी तिथेच उभी राहून इतरांपासून लपवत त्याच्याकडे चोरून चोरून पाहत होती. पण तिच्या निराशेसाठी तिथे सगळेच होते. संगीतकार,
दिग्दर्शक, कोरस, ऑर्केस्ट्रा सगळेच. आज फक्त रिहर्सल असल्यामुळे फार थोडे लोक असतील असे तिने विचार केले होते. कदाचित राहुल थोडा वेळ तरी एकटा मिळेल असे तिला वाटले होते. पण तिची सगळी स्वप्ने एका क्षणात भयानक स्वप्नासारखी तुटून पडली. आज तिची रिहर्सल होती आणि सगळेच तिथे उपस्थित होते. ती खूपच घाबरली. पहिल्याच प्रयत्नात तिचं गाणं बिघडलं आणि ती रडण्याच्या बेतात आली. राहुल तिच्याकडे चालत आला. ते दोघे खोलीत बसले. भूमी, तो हळू आवाजात म्हणाला. राहुल, तिने मान वर केली आणि उदास चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले. काळजी करू नकोस, तो थोड्या गंभीर आवाजात म्हणाला. तिच्या घशात गोळ आला. तुम्ही माझ्यावर रागावलात का? तिने विचारलं. तिने त्याचा थोडासा चिडलेला चेहरा चुकीचा समजला. तो रागावलेला नव्हता. उलट तो स्वतःच अपराधी आणि गोंधळलेला होता. नाही नाही, त्याने पटकन डोके हलवले. ते पाहून तिच्या ओठांवर लगेचच एक छोटंसं हास्य उमटलं. शांत हो, तो तिच्या बाजूला बसत म्हणाला. मला माहिती आहे, हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे. तू घाबरली आहेस, पण विसरू नकोस, तू एक चॅम्प आहेस. तू आधीच सिद्ध केलं आहेस की तू काय आहेस. तो सुस्कारा टाकत म्हणाला. ती क्षणभर मान हलवून त्याच्या डोळ्यात पाहू लागली. डोळे बंद कर आणि असं समज की आपण सगळे दगड आहोत. आपल्याला काहीच कळत नाही. तो तिच्या हातावर हलकेच थाप देत म्हणाला. ती पुन्हा मान हलवते. असं समज की तुला फक्त एकच संधी आहे, दुसरा क्षण नाही, दुसरी संधी नाही. पुढे हा शब्दच अस्तित्वात नाही. मग तू काय करशील? ती त्याचं बोलणं ऐकत होती. त्याचा आवाज ऐकताच तिने डोळे मिटले. तिने मान खाली घातली. तिला त्याच्याकडे पाहवत नव्हतं. तिला नाही पाहवत. तिने त्याचा तिच्यावर असलेला विश्वास तोडला होता, तिच्या गाण्याबद्दलचा. भूमी, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. मला तुझ्यावर विश्वास आहे. तो थोडा थांबला आणि खोल श्वास घेतला. तो खूप संघर्ष करत होता. एकीकडे तिला प्रोत्साहन द्यायचं होतं आणि दुसरीकडे स्वतःच्या भावना आवरून सगळं व्यावसायिक ठेवायचं होतं. ही खूप वेदनादायक परिस्थिती होती. तिचा दुखावलेला चेहरा पाहूनच तो खचत होता, चिंतेत पडत होता. भूमी, असं समज की तुझी आई तुझ्यासमोर बसली आहे आणि तुला पाहते आहे. इतकं बोलून तो उठला आणि तिथून निघून गेला. भूमी तिथेच बसली आणि तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. तिला सगळं आठवू लागलं. तो म्हणालेला प्रत्येक शब्द, त्यांची पहिली भेट, तिला मिळालेली ही संधी. ही घाबरण्याची वेळ नव्हती, ही आनंद साजरा करण्याची वेळ होती. तिला ही संधी मिळाली होती आणि ती तिची जबाबदारी होती. या क्षेत्रात येण्यासाठी कितीतरी लोक आपली कुटुंब, सुखसोयी बाजूला ठेवून दिवस रात्र सराव करतात, फक्त एक दिवस स्टुडिओमध्ये उभं राहण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आपला आवाज जगाला ऐकवण्यासाठी. पण तिला तसं काही सहन करावं लागलं नव्हतं. ती योगायोगाने राहुलला भेटली आणि तिला ही संधी मिळाली. ती ही संधी वाया जाऊ देऊ शकत नव्हती. ती उठली, लाईव्ह रूममध्ये गेली आणि माईकसमोर उभी राहिली. तिने एकदा राहुलकडे पाहिलं. तो हसत होता, पण तोही तितकाच घाबरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. तो बसला नव्हता, कोपऱ्यात उभा होता, हात खिशात घालून. तिला तिच्या आईसाठी गायलं होतं. तिला या माणसासाठी गायचं होतं, ज्याने तिच्यावर विश्वास ठेवला जेव्हा कोणीच ठेवला नव्हता. तिने खोल श्वास घेतला, डोळे मिटले आणि क्षणभर देवाची प्रार्थना केली. आणि मग ती गायली. तिच्या सभोवतालचं सगळं विसरून, तिथे असलेले लोक विसरून ती फक्त गात राहिली. 3 मिनिटं गेली. गाणं संपलं. तिने डोळे उघडले. तिच्या आजूबाजूचे सगळे लोक तिचं कौतुक करत होते. सगळे तिच्याकडे हसत पाहत होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने डोळे घट्ट मिटले, अश्रू वाहू दिले, कारण त्या अश्रूंमुळे तिला राहुलकडे नीट पाहताही येत नव्हतं. राहुल तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर, अमूल्य भाव होता. तिने त्याच्या डोळ्यांत अभिमान पाहिला. तिला अजून काय हवं होतं? अभिमान आणि कौतुक. भूमी अजूनही त्याच्याकडे पाहत होती. त्या क्षणात एक गोष्ट स्पष्ट होती. तिथे प्रेम होतं आणि ते लपवणं आता कठीण होतं. त्याचे डोळे जणू चुंबकासारखे होते, भावनांनी भरलेले खोल तलाव, ज्यात ती स्वतःला हरवून बसावी असं तिला वाटत होतं. थोड्या वेळात एकामागून एक सगळे लोक स्टुडिओमधून निघून गेले. आता फक्त ते दोघेच उरले होते. स्टुडिओमध्ये शांतता पसरली होती. पूर्वी ही शांतता त्यांना खूप आरामदायक वाटायची, पण आज अचानक तीच शांतता खूप अवघडलेली वाटू लागली. भूमीला तो जुना खट्याळ, विनोदी राहुल खूप आठवत होता. तिला वाटलं होतं की कदाचित तो तिच्यावर रागावला आहे, कारण तिने त्याचे फोन आणि मेसेज दुर्लक्ष केले होते.
पण आता तिला जाणवत होतं ही गोष्ट त्यापेक्षा खूप मोठी आहे. तो तिच्यापासून का दूर पडतोय? आणि सगळ्यात विचित्र म्हणजे तो स्वतःही त्यात आनंदी नव्हता. प्रत्येक वेळी तो तिला टाळायचा, त्याचा चेहरा उदास व्हायचा आणि मग तो स्वतःलाच शिक्षा देत शांत बसून राहायचा. का? थँक यू. भूमीने त्याचा हात हलकेच पकडला आणि तो हात आपल्या गालाजवळ धरला. तुम्ही मला एक संधी दिलीत, एक नवीन आयुष्य दिलंत, ती मनापासून म्हणाली. तिच्या प्रत्येक शब्दात खरी भावना होती. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.